गणराया गणाधीशा भालचंद्र गजवंता गणराया वक्रतुंड सूर्यवर्ण गणपती बाप्पा. चला ओपनिंग पेअर VM उमरोळी त्वरित ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दरम्यान सोबलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चला उमरोळी संघ ओपनिंग पेअर पाठवा आपण. उमरोळी संघ ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत आपण त्वरित. चला उमरोळी संघ त्वरित ओपनिंग पेअर पाठवा. चला प्लीज विनंती केली जाते ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टॉस हरल्यानंतर VM उमरोळी संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. ओपनिंग पेअर तर प्रणय आणि त्यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्षय ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अक्षय आज आपल्याला आयकॉनच्या रूपाने बघायला मिळतोय VM उमरोळी संघामध्ये. दोन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना टॉस हरल्यानंतर VM उमरोळी संघ प्रथम बॅटिंग करताना दिसतोय. आजच्या या स्पर्धेची अंतिम रजनी एबी ट्रॉफी एक दैदिप्यमान असा सोहळा, भूतपूर्व असा सोहळा. प्रत्येक टेनिस क्रिकेट ने घेतलेली दखल आणि केलेली प्रशंसा संपूर्ण विभागामध्ये सध्या चर्चेचा विषय एबी ट्रॉफी. कालचा दिवस आपण बघतोय. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन बघितलेत. आजही आपल्याला मोठ्या संख्येने मैदानाच्या आतमध्ये चांगली स्टारकास्ट बघायला मिळेल. समोर प्रणय आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर यश, प्रणय पाटील आणि अक्षय घरत
ही जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू उज्ज्वल संघ मताने सेट करताना एक लॉंग ऑफ आणि दुसरा लॉंग ऑनला फिल्डिंग सजवली गेली. शॉट फाईन लेग असेल ऑन साइडला, शॉट बॅकवर्ड स्कोर लेग आहे, शॉट मिड ऑन आहे. ऑफ साइडला आपण बघतोय शॉट ऑफ, त्याच्यानंतर शॉट गली फिल्डिंग सजवली आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून, एबी ग्रुपच्या माध्यमातून गणपती बाप्पाला करूया वंदन आणि करूया समालोचन कार्याला शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करत आपण बोलतोय आजच्या पहिल्या क्वार्टर फायनल कडे. प्रणय पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. यश चौधरी पहिला चेंडू, व्हेरी फास्ट बॉल, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, भन्नाट वेग आहे यशकडे. प्रणय पाटील पहिल्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आलाय. निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजीने स्टार्ट दिले. वेलकम प्रोड्युसर. नक्कीच पाटील मॅम यांचं शुभागमन झालंय, त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती यश चौधरी या बळीला उडवलंय, गुडघ्यावरती बॅलन्स आणि मिड विकेटला क्लिअर करत येतोय चेंडू, षटकार. देवाशी गणेश 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 देवाशी गणेश. थँक यू. प्रणय पाटीलच्या बॅट मधनं ऑन साइडला एक अप्रतिम शॉट बघायला मिळतोय. ओ यावेळेला मात्र भन्नाट वेग, अंपायर सिग्नल यावेळेला आलाय व्हाईट बॉल आणि एक एक्स्ट्राच्या रूपानं टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वरती 8 धावा इथे बघायला मिळत आहेत. धावसंख्या 8 वर स्थिरावताना यश चौधरीचा षट दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार आणि त्यानंतर स्वेर चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर, पंचांच्या संकेत इथे इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या स्थिरावली गेली ते 28 वरती आणि इथे भरपूर शॉर्ट बॉल वेळ होता आणि चेंडूला एक्झिक्यूट केलंय अक्षय गरतनं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतो इथे हुकचा चौकार. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, त्या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. थँक यू. 12 धावा स्कोर कार्ड वरती. अक्षय घरच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूला सामोरे जाताना एक अप्रतिम हुकचा शॉट बघायला मिळतोय. चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलाय चौकार. काही वेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे, थोडासा दूर ठेवला होता, चांगला राईज झाला चेंडू आणि इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं, थोडंसं राईज आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. एका भन्नाट वेगामध्ये यश चौधरी या ठिकाणी कम बॅकिंग करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक आत्मविश्वास त्यांचा वाढलाय. डॉट बॉल, स्कोर स्टे ऑन 12 विदाउट लॉस. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर, थोडंसं पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी आहे. चौकारानंतर मात्र खूप चांगली कमबॅकिंग यश चौधरी करताना. फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक युवा टॅलेंट आहे आणि सातत्याने मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभवच्या यशकडे आहे. तो मात्र आपली गुणवत्ता दाखवताना अक्षय घरच्या अगेन्स्ट चांगलं कमबॅकिंग करतोय. इथे स्लॉट मध्ये चेंडू लॉंग ऑनला क्लिअर केला जाईल का आणि येतोय सरळ इथे डाऊन द ग्राउंडचा हा अप्रतिम षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले, पोहोचले ती 18-18. होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी.
हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। दरम्यान सुंदर फाउंडेशन बिल्ड झालंय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. VM उमरोली चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. एक चांगला स्टार्ट दिलाय. अक्षय चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. प्रणयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एक जमेची बाजू. मोमेंटम उमरोली संघाकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय अमित पाटील उर्फ अन्ना गोलंदाजीसाठी आल्यात. व्हेरी फर्स्ट बॉल फाईन लेगला एक्झिक्यूट केले. प्रोटेक्शन आहे शॉट फाईन लेगला. धावसंख्या 1 ने पोहोचेल ती 19 वर. 19 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त अप्रतिम असं टायमिंग इथे बघायला मिळतंय. धावा आहेत 19. पुढचा चेंडू. ओ या वेळेला प्रॉपर टायमिंग वेट केलं वॉच केलं आणि त्यानंतर एक्झिक्यूट केलं गेलंय. कट शॉट आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू थोडासा डायव्हर्ट होऊन डीप गलीमधनं येतोय. चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचलंय ती 23 वरती. आमच्या जय भाईचा आहे नादच भारी. थँक्यू. 23 स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ या वेळेला अप्रतिम पुनश नजाकत बरा कव्हर ड्राईव्ह. अक्षय घरच्या बॅट मधनं येतोय. एक अप्रतिम ट्रेडमार्क कॉपी बुक साइन आलाय. कट शॉट. धावसंख्या कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या पोहोचलंय ती तब्बल 27 वरती. चांगली बॅटिंग करताना अक्षय घरत. अप्रतिम अप ड्राईव्ह बघायला मिळते. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. खूप चांगले एलिव्हेशन. चांगली बॅटिंग करतात अक्षय. हॅलो चेक. या ठिकाणी उपस्थित आहेत सफाळा पोलीस स्टेशनचे PI साहेब अविनाशजी मांदळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण अजयदादा भोईर यांच्या वतीने AB ग्रुप ट्रॉफी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडानगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. अजयदादा भोईर यांच्याशी बातचीत करत असताना ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, कर्तव्य दक्ष आपण अविनाशजी मांदळे साहेब आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान वळूया आपण मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती 28. ओहो गतीला परिवर्तन करत अमित त्यांना आपला क्लास दाखवतायत. डॉट बॉल. षटकाची झाले इथे समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 28. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन AB ग्रुपचा चषक आला. लाख क्रिकेट घेऊन AB ग्रुपचा चषक आला. AB ग्रुपचा चषक आला. AB ग्रुपचा चषक आला. वळूया आपण 28 धावा
14च्या सरासरीने फाउंडेशन बिल्ड झाले. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळेल. दरम्यान साहिल येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय खूप चांगल्या रिदम बॅटिंग करताना दिसत आहेत. कॉन्सन्ट्रेशन भरपूर महत्त्वाचं. जीवन असो या क्रिकेट, ज्या वेळेला डिसिप्लिन तुम्ही खेळतात ते ब्राईट होतं हे दाखवताना अक्षय. साहिल न्यूमॅन षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाजी ट्रॅकवर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. पुढचा चेंडू भरपूर शॉर्ट बॉल उडवले लॉंग स्टॉप रिजनला. येईल इथे आणखीन एक दर्जेदार चौकार की षटकार आहे. पंच मला सांगतील चौकार. एस नयन पाटील. जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन. थँक्यू. आदरणीय अजयजी भोईर सरांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेलं एबी ट्रॉफीचं एक भव्य दिव्य नियोजन आपण बघतायत. ग्रामीण विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एबी ट्रॉफी भरपूर काही मोठी कामं करतायत. कारण मैदानाच्या आतमध्ये खेळणं, दिग्गज खेळाडूंच्या विरुद्ध खेळणं आणि त्यानंतर तुम्हाला मिळालेला आत्मविश्वास खऱ्या अर्थाने तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. आणि एक मोठं काम एबी ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं यंदाचं 3रं वर्ष या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय. जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. एबी ग्रुप्स आणि त्यांच्या सर्व अंटाळा टीमचं एक जबरदस्त मॅनेजमेंट काय असतं, वेल प्लॅनिंग काय असते आणि अविरतपणे आपल्या विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ देण्यासाठी जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीला आमचा सलाम. वळूया मॅचकडे. पुढचा चेंडू इथे मात्र सरळ चेंडू जाईल का हातात. संधी होती इथे कॅचची. एक डेंजरस मॅन अक्षय घरतला बॅक टू द पॅव्हिलियन कडे पाठवण्याची दुर्मिळ संधी चालून आली होती. आपण ऑन स्क्रीन बघू शकाल काय घडलं होतं तिथे. रिप्लेच्या माध्यमातून भरपूर संधी होती. हाफ चान्सेस ज्या वेळेला तुम्ही फुलमध्ये कन्वर्ट करतील त्या वेळेला मात्र तुम्ही एका चांगल्या दिशेने वाटचाल करतील. इथे मिळालेली अक्षय घरत यांना एक संधी एका चांगल्या इनिंगमध्ये बिल्ड होईल का हे बघावं लागेल. धाबा स्कोर कार्डवरती 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आहे. एका चांगल्या स्कोरकडे VM11 उमरोळी आगेकूच करताना सलामवीरांना दिलेलं सुंदर फाउंडेशन, त्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, चांगली रणनीती आणि त्यानंतर फलंदाजाच्या बॅटमधून आलेल्या धावा. आणखीन एक स्लोअर वन आणि कॉट बँकच्या रूपाने इथे येत आहे चिन्मय तर्रे. बॅक टू द पवेलियन. गॉन. OET आउट. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. एबी ग्रुपचा चषक आला, एबी ग्रुपचा चषक आला. एबी ग्रुपचा चषक आला, एबी ग्रुपचा
सो थँक्यू. वळूया आपण मॅच कडे. निर्माण धनीत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय बॅक टू द पविलियन कॉटबॅनच्या रूपानं एक चांगली कामगिरी करताना साहिल स्कोर कार्ड थोडंसं थांबवलंय. 33 गडी बाद झालेले ते 2 आणि षटक क्रमांक तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू मिस्टर साहिल. ओ यावेळेला स्लो रन. एस नो टेकन. बॅक टू बॅक दुसरा गडी येतोय. तंबूच्या आसऱ्याला धनी सुद्धा जात आहेत. बॅक टू द पविलियन. आउट गॉन. माझे भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. उपेश भाऊ संदीप म्हात्रे. उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मोलाचं थँक्यू. न्यूमान संतोष जाधव संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण 3 पॅकर्स आउट केल्यात आणि 2 पॅकर्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. अक्षय घरत आणि संतोष जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर साहिल यांचा असेल ऑन हॅट्रिक चेंडू. एक कलात्मक कलाटणी इथे बघायला मिळते. खूप चांगली कम बॅकिंग आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु साहिलनं हातामध्ये चेंडू घेतल्यानंतर एक जिम्मेदारी उचलले आणि एक सुंदर एक्युरेसी गोलंदाजीमध्ये हँडल करताना ओपोनेंट टीमच्या बॅटरला ठेवले त्याने जखडून. एक अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी या टप्प्यावरती. नियंत्रण आहे. दोन्ही बाजूने चेंडू वळवत आहेत आणि त्याचा फायदा भेटलाय. बघूया या ठिकाणी हॅट्रिक होईल का. ऑन हॅट्रिक चेंडू आहे आणि समोर संतोष जाधव सारखा एक दिग्गज बॅटर आहे. मिस्टर साहिल पुढचा चेंडू घेऊन दाखवत आहेत आणि इथे ओ माय गॉड विकेट हॅट्रिक होताना इथे टीजे. दरम्यान हॅट्रिक झालंय विकेटची. जबरदस्त पलटवार. एक चांगली कमबॅकिंग करतायत उज्ज्वल. दरम्यान सेकंड विकेट हॅट्रिक इथे बघायला मिळते. जबरदस्त कामगिरी. साहिल सन्युमाना कल्पेश. पुढचा चेंडू आणि इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज आपण बघू शकाल डॉट बॉल आलाय आणि या षटकामध्ये निलेश आम्हाला सांगताय धावा आलेल्या आहेत त्या 5 धावा आणि 3 गडी बाद करत फक्त 4.5 मिनिट आपल्याकडे आहेत. शेवटचं 4थं षटक हाताळण्यासाठी धावा 33. बघूया न्यूमॅन कुठले गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती अतिशय सुंदर अशी कमबॅकिंग. साहिल गेल्या वर्षी साहिलनं एबी ट्रॉफी मध्ये हॅट्रिक घेतली होती. याही वर्षी आपण बघतायत
तो कारनामा करताना सुंदर कामगिरी पलटवार केलाय. इथे आपण बघतायत उज्ज्वल संघ मथानेनं आणि स्कोर पूर्णतः थांबवलाय. 11च्या सरासरीने 33 धावा. न्यूमान अमित पाटील पुनश्च दाखल झाल्यात वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं चौथं षटक घेऊन. भरपूर शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे आहे आणि जाळ्यामध्ये फसवलंय. अक्षय गरज सुद्धा जातील. बॅक टू द पविलियन. आणखीन एक धक्का व्हीएम उमरोळी संघाला लागतोय. फलंदाज बाद. थँक्यू. इंडिव्हिज्युअल 24 धावा बनवत अक्षयने त्याचं काम केलं. फक्त 6 चेंडू आणि 24 धावांची विस्फोटक नॉक केलेत, मात्र ते बॅक टू द पविलियन कडे आल्यात. दरम्यान न्यूमान सुशांत जबरदस्त गोलंदाजी आहे. एक कंजूसी गोलंदाजी इकॉनॉमी भरपूर चांगली ठेवले या मॅच मध्ये. मिस्टर अमित पाटील पुनश्च दाखल होताना. ओ याही वेळेला चेंडूला वळवलाय कट करताना. एक अप्रतिम फिंगर रोल करतायत. इथून व्हीएम उमरोळी संघाला कमबॅकिंग करावं लागेल, कारण अक्षय आणि प्रणय खेळत होते त्यावेळेला धावा मात्र वेगाने येत होत्या. इथून पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. ओ सुशांत या वेळेला हुक करण्याचा अटेम्प्ट करत होते आणि इथे जावं लागेल का सुशांतला? नाही आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय आणि पोहोचतंय 34. 34 धावा स्कोर कार्डवर. सुशांत नॉन स्ट्रायकिंग कडे आहेत. कल्पेश मडवी ऑन स्ट्राईक, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे उमरोळी संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याची. इथे पुल करण्याचा प्रयत्न होता. पुनश्च संधी आहे का? आणि आणखीन एक धक्का. एका बाजूने दहशतीचं वातावरण, दुसऱ्या बाजूने सेलिब्रेशन. हेच खऱ्या अर्थाने आहे एबी ट्रॉफीचं आकर्षण. यश डिजे थँक्यू. 6 गडी बाद झाल्यात. बॅट्समन लवकर या. 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे असेल याची आपण नोंद घ्या. 6 धक्के व्हीएम उमरोळी संघाला लागल्यात. न्यूमॅन विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जिंदगी की दो ही उसूल है, कभी खुशी तो कभी गम, इसके झांसे में कोई भी आ सकते, कभी हम या कभी तुम. फिलहाल मैच थोड़ा सा फंसता हुआ नजर आ रहा है. थोड़ा सा टेंशन का माहौल, क्योंकि लगातार विकेट हुई है. थोड़ा सा प्रेशर अब उमरोली टीम की तरफ कन्वर्ट हो चुका है. नए बल्लेबाज आए विकी, क्या इन परिस्थितियों से निकालने में कामयाब होंगे? क्या अच्छी नॉक खेलेंगे? क्या यहाँ पर बेहतरीन इनिंग खेलेंगे और अपने टीम को आगे ले जाएंगे? बहुत सारे सवाल अब मेरे मन में और तमाम क्रीडा प्रेमियों के दिल में उठने शुरू हो चुके हैं. देखना बीच मैदान में क्या होता है. अमित गोलंदाजी ट्रॅकवर आणि आणखीन एक डॉट बॉल. चेंडू डॉट आलाय आणि स्कोर थांबलाय तो 34 वरती. 34 धावा. विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत पहिला चेंडू डॉट खेळतायत. आणखीन एक गतीला परिवर्तन करत, वारेशन करत चेंडूला वळवतायत आणि डॉट 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 बॉल. षटक इथे मात्र कंप्लीट झालेलं आहे. फक्त एकच रन या षटकामध्ये आले आणि एक धक्का दिलाय. 2 गडी बाद झालेले आहेत. ट्रॉफीला आला प्रतीक भाई, उदय दादा आहे तो कुमार भाई.
थँक्यू. 34 चौथी धावा धावफळ करायत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश चौधरी आलाय. काय जबरदस्त पलटवार. 2 षटकामध्ये धावा होत्या स्कोर कार्डवरती 28 आणि 2 षटकामध्ये आल्यात फक्त 6 धावा. कमबॅकिंग केले. दिग्गज फलंदाजांना डगआउटकडे पाठवले. थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय आणि मी म्हणेन त्याच्याही पुढे जाऊन ते कन्सॉलिडेट झाले. इथून VM उमरोळी संघाला हव्यात कमीत कमीत 20 धावा या 6 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल दानवीन स्पोर्ट्स वसई विपक्ष साईनाथ अर्नाळा या 2 संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. साईनाथ अर्नाळा विपक्ष दानवीन स्पोर्ट्स वसई मधला बॅटल. तुर्तास वळी आपण दीपेश चौधरी येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्कोर 734 लॉस ऑफ 6 विकेट ना. ओ सुशांत गरज होती इथे षटकाराची. सही वक्त पे बेहतरीन मासिव सिक्सर. कमाल काय सिक्सर आहे. कम बॅकिंग साठी गरज होती आणि सुशांत आपल्या संघाची गरज खऱ्या अर्थाने या षटकाराने पूर्ण केले. सुंदर शॉट. धावसंख्या 6 ने प्लाय झाले. पोहोचले ती 40 वरती. बॅटल रंगणार इथे. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व तुमच्या आमच्या हृदयाचे डोके वाढवणार. कारण मित्रांनो एबी पर्व 3रा आहे आणि इथे प्रत्येक क्षणोक्षणाला मैदान के हर कोने कोने में जर्रे जर्रे पर एक टॉप क्लास क्रिकेट आपको हर वक्त नजर आएगा. गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश कमबॅकिंग साठी येतील तर तुफानी विस्फोटक आगाज करताय सुशांत. ओ यावेळेला जबरदस्त कारनामा बघायला मिळतो. वेट केलं, वॉच केलं आणि हुक मध्ये कन्वर्ट करत सरळ चेंडूला कन्वर्ट करतायत. फाईन लेग रिझन मधनं आलाय षटकारानंतर चौकार. माझे भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. थैंक यू. जबरदस्त कमबैकिंग करता है सुशांत. कहते हैं ना सफलता वाईफाई की तरह हर जगह में होती है. बस उसको कनेक्ट करने के लिए स्मार्ट वर्क और हार्डवर्क नामक पासवर्ड की जरूरत पड़ती है और वो यहाँ पर सुशांत करते हुए जबरदस्त पलटवार. स्कोर 4 से फ्लाई होता हुआ 4 के ऊपर. 4 गेंदें आनी शेष इनिंग की और दीपेश चौधरी गेंदबाजी के लिए इस बार वैसे ही प्रयास कर रहे थे. तेज डाली गई थी. डॉट बॉल ये है. हालांकि पहली गेंद देखिए आपने थोड़ी सी शॉर्ट थी. मौका था बल्लेबाज के पास. इस वक्त तेज डाली गई. बिल्कुल भी मौका नहीं है दीपेश ने दिया और डॉट बॉल जिसकी जरूरत थी मथाने टीम को वो डॉट बॉल इस समय आता हुआ. इस बार ऑन साइड में गेंद को खेल दिया लॉन्ग द कारपेट. लॉन्ग ऑन में प्रोटेक्शन है. सिंगल कंप्लीट. दूसरी की कोशिश और यहाँ पर होगा रनआउट का विकेट. विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन. थँक यू. 2 चेंडूंचा खेळ शेष. दीपेश षटकार, चौकार आणि त्यानंतर लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी. इथे वाड़ा शॉट. क्या कहने इस शॉट के. सुशांत के बल्ले से एक और हवाई फायर. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक. थैंक यू. 51. सुशांत की बल्लेबाजी की तारीफ बनती है दोस्त. जबरदस्त विस्फोटक बैटिंग. सही समय के ऊपर पलटवार. शेवटचा चेंडू कोणाच्या नावावर. गोलंदाज की फलंदाज. आणि ते भन्नाट वेग आहे. पंच आमच्याकडे वळतायत सांगतायत. हा आहे सुवैरी चेंडू. वाईट बॉल. 52 धाबा स्कोर कार्ड वरती 34 होत्या. इथे मात्र टोटल 18 धाबा खर्च करताना दीपेश. त्याच्या मागचं कारण सुशांतची विस्फोटक अदाकारी. आणि याही वेळेला सुशांत मात्र बिहाइंड द विकेट
एक जबरदस्त हुक शॉट आणि काय जबरदस्त कमालीचं फिनिश केले. धावसंख्या 6 ने फ्लाय होत पोहोचले ती 58. एकूण 60 धावांचं टार्गेट. डगआउट मध्ये स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. नाव आहे मिस्टर सुशांत वझे आणि वळवी आपण VIP डायस कडे. तिथे मात्र आपल्या मान्यवरांचं शुभागमन झाले. मान्यवरांची मांदियाळी आमच्या VIP डायस वर आणि करूया त्यांचं आपण वेलकम. धन्यवाद अजितजी पाटील. या आपण आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील जॉमीदादा यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी हरेश्वरजी किनी या स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण हर्षदजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. हरेश्वरजी किनी साहेब यांना मी विनंती करेन की हर्षदजी पाटील जॉमीदादा यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात करीत आहोत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय कैलासजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कैलासजी शेळके साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता जयप्रकाश म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. कैलासजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. जयप्रकाश चला या आपण आदरणीय सन्माननीय अविनाशजी मांदळे साहेब जे PI आहेत आणि अजयजी भोईर यांना विनंती करीन. सफाळा पोलीस स्टेशनचे आपण पाहत आहेत आज अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तदनंतर कैलासजी शेळके साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी जयप्रकाश म्हात्रे यांना विनंती करेन. जयप्रकाश म्हात्रे यांना विनंती करेन की कैलासजी शेळके यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कैलासजी शेळके साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. त्याचप्रमाणे शिवाजी चिमकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान जयप्रकाशजी म्हात्रे यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी चिमकर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. खूप खूप धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय अनिलजी गावड साहेब यांना मी विनंती करीन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान AB दादा अजयदादा भोईर यांना मी विनंती करेन की अनिलजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व अनिलजी गावड साहेब या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी परेशजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नगरसेवक पालघर नगर परिषदचे सुभाषजी पाटील साहेब टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण परेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान उपेशजी घरत यांना मी विनंती करेन. उपेशजी घरत आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण उपेशजी घरत यांच्या शुभ हस्ते करत आहोत. तदनंतर आदरणीय सन्माननीय जयदेवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान उपेशजी घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जयदेवजी भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. आज संपूर्ण ही मंडळी आपण पाहतायत AB ग्रुप ट्रॉफी 2024ला शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय गजाननजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करेन की आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करेन अजयदादा भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गजानन किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावं. आज या ठिकाणी संपूर्ण ही मंडळी उपस्थित झालेली आहे. खऱ्या अर्थानं AB ग्रुप ट्रॉफी 2024ला सदिच्छा भेट देत आहेत. त्याचप्रमाणे मोरेशजी वैती यांना मी विनंती करेन की आपण पुढे या. आपलं अजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान मोरेशजी वैती यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित स्वागत सन्मान बुके देऊन आपण करीत आहोत. आपलं मनपूर्वक या संपूर्ण पाहुणे मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला होईल प्रारंभ. करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकसं परिवर्तन. ऐकूया एक गोड आवाज प्रमोदजी शेडके सरांचा. टार्गेट सेट केले एकूण 60 धावांचं. O2 कॉमेंट्री स्टुडिओ.
थँक्यू व्हेरी मच अजयजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. रुपेजी पाटील जे आपण पाहतायत एकविरा चषकाचे सूत्रधार आहेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत रोहनजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओमकार बॉयज या स्पोर्टचे प्रोप्रायटर, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर खूपच अवाक्याच्या बाहेर बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहू शकतायत एक धाव वाईटच्या स्वरूपात मिळाली. बाउन्स उसं त्या चेंडूला खेळू शकले नाहीत. यश चौधरी एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आपण पाहिलं तर अमित पाटील अण्णा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. पहिलं षटक विजयासाठी लक्ष समोर ठेवलं गेलंय 59 धावांचं. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचे एजंट टेकन. सुशांत कोणतीही चुकी करणार नाहीये. वेल अँड गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत यश चौधरी. एक प्राइजलेस विकेट, बिग विकेट गॉन. या पालघर जिल्ह्यात प्रकाश झोतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश झोतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक आला. थँक्यू. लाख मोलाची स्पर्धा अर्थातच अजयदादा भोईर यांची देण आपण पाहतायत. एबी ग्रुप ट्रॉफी 2024. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, आयोजनाची पारदर्शकता कशी असावी हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच एबी ग्रुप ट्रॉफी 2024 आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्या सर्व श्रोत्यांचं करूया आपण अजयदादा भोईर यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस, शेवटची रात्र. प्रकाश झोतात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंडर फ्लड्स लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन, नियोजन. 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. धन्यवाद आदरणीय सन्माननीय अविनाशजी मांदळे साहेब, PI साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतायत शिवाजी चिमकर साहेब, कैलाजी शेके साहेब, जॉमी दादा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. एकदा वर्जित केली जाईल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत अमित पाटील अण्णा अतिशय एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज काहीतरी करून दाखवण्याची उमेद ही मात्र प्ले स्टँडमधून असेल. अशा पल्लवीत असतील का? 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. VM11 उमरोळी या टीमने अक्षय करतने जी स्टार्ट केली होती ती वाखाणीजोगे पाहायला मिळाली. आज प्रणय पाटीलने थोडंसं निराश केलं. VM म्हणजेच विकी दादा आणि मिंकी दादा हे मात्र नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हे बॅकबोन आहेत या संघाचे. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू निघून गेला, अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. कमबॅक केलंय धनीत राऊतने. उमरोळी एक्सप्रेस. साईना स्पोर्ट्स अर्नाळा आणि धानविन स्पोर्ट्स वसई. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. संतोष जाधव पिण्या, गोकिवरेचा ब्रँड पुढे सरसावत असताना आपण पाहतायत. या सिरीजमध्ये अमित पाटील अण्णाचा जर विचार केला तर जागृत आणि साहिल पाटील आम्हाला माहिती देत आहेत की 103 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत या एबी ग्रुप ट्रॉफी 2024च्या सीझनमध्ये. हायस्ट टोटल फर्स्ट रँकिंगवर आतापर्यंत पाहायला मिळतो. एक रन मशीन, रन गेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॅटर. एका साईडला संघ आपण पाहतायत उज्ज्वल संघ मथाने आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर VM11 उमरोळी. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. संतोष जाधव पिण्या मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. साहिल चौधरीच्या बॅटमधून या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. हेमंत पाटील सर दर्शवत आहेत की 5 या धावसंख्येवर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण करूया टॉस. एका साईडला 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं, तर एका साईडला एक फॉर्मॅटमधून आज साईना स्पोर्ट्स अर्नाळा आपल्याला पाहायला मिळतोय. चार्ल्स गावदे असतील, डॉन असतील, विघ्नेश साखवतोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायमंड या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं करूया वेलकम.
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल शॉट गली रिजनला. विकी पाटील मात्र पुढे सरसावले गेले. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 18 धावा होत्या, म्हणजेच इथून 12 धावेने मात्र मागे राहिलाय तो संघ. उज्ज्वल संघ मथाने 12 धावेने पुढे होता तो संघ. VM11 उमरोळी टीम आपल्याला पाहायला मिळाली. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. माझे भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. उपेश भाऊ संदीप म्हात्रे. उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. संतोष जाधव पिण्या गोखिवरे एक्सप्रेस. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींवर जर आपण पाहिलं संतोष जाधव पिण्याचा रेकॉर्ड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 2 षटक आणि 2 षटक ही निर्धाव फेकले गेले होते आणि 2 विकेट हॅट्रिक सुद्धा 2 षटकांमध्ये मिळवण्याचा पराक्रम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भामटपाड्याच्या मैदानात केलं होतं. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी ही ताकद बनले गेले. संतोष जाधव पिण्या विजय जाधव याचे छोटे बंधू पाहायला मिळत आहेत आणि भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आपल्या पाठीशी आणि अनुभवाची शिदोरी ही मात्र सातत्याने पाहायला मिळते. खेळपट्टी कोणतीही असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, तदनंतर मातीची खेळपट्टी असो, परंतु मी माझ्या नावाचा डंका या वेळेला वर्चस्व गाजवणार. साहिल चौधरी यावेळेला जरूर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु प्रणय पाटील पुढे सरसावले लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली साहिल चौधरीच्या बॅटमधून. उज्ज्वल संघ मताने टीम जाऊन पोहोचते फलकावर 7 या धावसंख्येवर. अमित पाटील अण्णा आज संपूर्ण मात्र दारोमदार जबाबदारी ही स्वीकारावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकफुटला संघ गेला होता, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले गेले. संतोष जाधव पिण्या आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू जतीन भुयार सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत आहेत. एबी ग्रुप ट्रॉफी 2024 आपण अनुभवतायत पाहतायत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाईनचा जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया वेलकम. अप्रतिम फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. मनगडचा वापर केला. अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस पुढे सरसावत असताना ग्रेट फिल्डिंग. का मला VM11 उमरोळी या टीममध्ये बोलवलं आहे, कारण माझ्याकडे तो क्लास आहे, माझ्याकडे ती क्वालिटी आहे. आणि हे खेळाडू मात्र सातत्याने आयकॉन प्लेअर म्हणून वंडर बॉय बिरवाडीचा क्रितेश गरतला आपण पाहतायत. एका साईडला अक्षय गरत, एका साईडला जर आपण पाहिलं तर संतोष जाधव पिण्या. या वेळेला आपण पाहतायत रिव्हर्स एकंदरीत हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अचूक टप्पा आणि भेदक मारा. चला धानवीन स्पोर्ट्स वसई संघाचा कॅप्टन या ठिकाणी राजू मिश्रा उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावर आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला अक्षय गरत. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट साहिल चौधरीला मात्र जरूर डाव सांभाळण्यासाठी पाठवलं गेलं होतं, प्रमोट केलं होतं 3ऱ्या क्रमांकावर, परंतु डॉट बॉल आल्यानंतर थोड्याशा चुकांवर चुका होत असताना पाहायला मिळाल्या आणि फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. चला सायना स्पोर्ट्स अर्नाळ टीमचे कॅप्टन, धानवीन स्पोर्ट्स वसई संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिलजी घरत, राजू मिश्रा यांना आपण पाहत आहेत. अनिलजी घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात अनस्टॉपेबल म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून एक फॉर्मॅट आणि त्यामध्ये उज्ज्वल संघ मताने सफाळे विभागातून आपण पाहू शकाल. एका साईडला उमरोळीचा संघ पाहायला मिळतोय VM11. या दोन्ही संघांमध्ये अतिशय कडवी झुंज आणि कडवी लढत. 2 षटकं फेकली गेलेत.
2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा फलकावर 4.50च्या सरासरीने आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून आता 18 बॉल आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई, उदय दादा आणि आहे तो कुमार भाई. आमचा जयकांत दादा हर्षद भाई, आमचा जयकांत दादा हर्षद भाई, गुड्डू मंगेशची साथ होत्याला. एकविरा चषक साखरेचे जे आपल्याला पाहायला मिळतात ऑर्गनायझर रुपेशजी पाटील, मी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉप एज आणि इथे मात्र कोणतीही चूक करणार नाहीये चिन्मय. चला धानवीन संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी या. अनिल घरत सरांना मी विनंती करेन. तन्मय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिल घरत एका साईडला सायना स्पोर्ट्स सरना टीमकडून बरेच वर्ष ज्यांनी सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट गाजवलं आणि आज अनिल घरत सर एक फिजिकल ट्रेनर म्हणून ज्यांची ओळख आणि लेदर बॉल क्रिकेटचे कोच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. उपस्थित झाले दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण करूया टॉस. आज आदरणीय सन्माननीय सुभाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पालघर नगर परिषद नगरसेवक, एक सुंदर व्यक्तिमत्व, आणि अनिलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही अनमोल रत्न टेंबोडे गावातून बिलॉंग करणारे आज उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. हे अजयदादा भोईर यांच्यावर असलेले प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या प्रती आज अमूल्य वेळ काढत आपल्या दैनंदिन जीवनातून उपस्थित झालेले हे दोन अनमोल रत्न, त्यांचं करूया आपण पुनश्च एकदा वेलकम. संघाची धावसंख्या 10 झाले. इथून थोडासा खडतर प्रवास आहे, परंतु क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. गुड डिलिव्हरी, खूप चांगला वेग, भन्नाट वेग पाहायला मिळतो. ही मात्र धनीत राऊतची खासियत राहिले. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली कामगिरी निभावताना पाहायला मिळतो आणि अचूक टप्पा, भेदक मारे, या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा निडर मनाने तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याची मानसिकता ठेवता आणि तेच करत असताना आतापर्यंत धनीत राऊत. अप्रतिम खोलवर चेंडू होता, सरळ बॅटचा उपयोग केला, बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तिथे फिल्डर तैनात आहे सुशांत वजय. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. शेवटच्या क्षणाला येऊन जे 2 षटकार अप्रतिम कणखर पाहायला मिळाले. ग्रेट बॅटिंग. 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू म्हणून सुशांतकडे आपण पाहिलं. आज विशाल गरत हे सुद्धा मात्र कॉपरेट करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. VM11 उमरोळी आणि खऱ्या अर्थानं या परिपूर्ण मंडप डेकोरेटर्स म्हणा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला जरूर. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ड्रॉफ्ट म्हणता येणार नाही. रितेश गरत मात्र पुढे सरसावले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 धावा. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. संघाची धावसंख्या 13. चला या रुपेजी पाटील साहेब, आपल्याला विनंती करेन, आपली जागा 3 आहे, आपली जागा व्यासपीठावर आहे, तर मी विनंती करेन आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि अजितजी पाटील व्यासपीठावर पुन्हा एकदा आपण पाहूया. ओपिनियन करण्यासाठी थोडक्यात ओपिनियन त्या ठिकाणी घेतली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स
गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, भेदक मारा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले धनीत राऊतने, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आक्रमकता गोलंदाजीमध्ये काय असते, नियंत्रण काय असतं, वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलं गेलं. कारण दीपेश चौधरी सारख्या एक मातब्बर खेळाडूला आतापर्यंत क्रीजमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मात्र खेळवलं गेलंय. ग्रेट बॉलिंग. डिलिव्हरी, सुपर लेन द लाईन, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. काय वेग होता, जबरदस्त. आपण पाहू शकाल धनीत राऊतची 2 षटकांची समाप्ती, एकंदरीत त्याची स्वतःची इंडिव्हिज्युअल आणि 14 धावा फलकावर. इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 45. या आपण जाऊया टॉसच्या दिशेने. वळूया आपण VIP डायस कडे. आदरणीय अनिलजी घरत साहेबांचे शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. एका बाजूने धानवीर स्पोर्ट्स वसई आणि दुसऱ्या बाजूने साईनाथ अर्नाळा. एका बाजूने हेड आहे, एका बाजूने टेल आहे. कोण बोलणार आहे? चालेल, धानवीर स्पोर्ट्स वसईचा कॉल आहे. आदरणीय अनिलजी घरत साहेब कॉइन स्पिन करतायत आणि आलंय टॉस जिंकला. पण काय असेल तुमचा निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि आज 3 पॅकर्स आयकॉन खेळाडू तुम्हाला तुमच्या संघामध्ये तुम्ही कुठले घेऊन आलात? आयकॉन प्लेयर आहेत आमच्यामध्ये, 2-3 आयकॉन प्लेयर्स आहेत. नाही, ते जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांना ऐकायचं आहे की स्टार कास्ट कोण आहे हे महत्त्वाचं आहे. श्रेयस कदमचे भाऊ आहेत आणि राहुल जोगाडिया. नाही आहेत 2-3 आहेत. तर टॉस जिंकले आणि घेतलंय क्षेत्ररक्षण. जाऊया आपण ओटो कॉमेंट्री स्टुडिओ. यस, व्हाईट बॉल जतीन भोया सरांकडून येत असताना JP पॅनल आज हे फक्त नाव नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वतःच्या स्वबळावर आज ब्रँड बनलेत, जय पवार सर. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच हे सातत्याने पाहायला मिळतं. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट, MRIच्या बॉलवर सुद्धा क्रिकेट खेळला आणि तदनंतर आज कुठेतरी आमची नाळ ही मैदानाशी जोडावी त्याकरता आज JP पॅनल हे ब्रँड बनलं गेलंय. मुन्ना पठाण सर असतील त्यामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली दोन्ही बॅटरला. आता माहिती आहे इथून मात्र आपल्याला फक्त पर्याय उरलेला नाही आहे, फक्त समोर मात्र टार्गेट यावेळेला अचीव करायचं असेल तर षटकारांचीच आतषबाजी करावी लागेल. परंतु अक्षय गरजसारखा एक वेगवान गोलंदाज आणि त्यासमोर मात्र कधी कधी खेळणं कठीण जातं. परंतु तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर डेफिनेटली कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. चिंतामणी एंटरप्राइजेस हा स्टँड जो आहे तो मात्र महिला वर्गांसाठी राखीव आहे. यावेळेला काय फिल्डिंग केले, जबरदस्त ब्रिलियंट फिल्डिंग बाय संतोष जाधव पिन्या. आपल्या फिल्डिंगमध्ये सुद्धा आक्रमकता आहे हे दर्शवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड जजमेंट, कोऑर्डिनेशन आणि काय ती जंप पाहायला मिळाली, टायमिंग. आणि इथून चेक केलं जाईल. या पण थोडंसं डाऊटफुल आहे, त्याकरता आपल्याकडे समान न्याय देण्यासाठी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. अश्विन मांगेला यांना सुद्धा आपण पाहू शकाल, एक ग्रेट प्लेयर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16 धावा, 17 धावा झालेल्या आहेत. या पण मुन्ना पठाण सर दर्शवतील. धनवीन स्पोर्ट्स वसई महेशजी पागदरे असतील, राजू मिश्रा, अनिलजी घरत, अमर कोळी, शैलेंद्र घोडेकर यांना सुद्धा आपण पाहताय. शैलूला नंतर संतोष तावले यांना सुद्धा आपण पाहतायत. ब्रँड ऑफ गिरीज आज चिन्मय कदम यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मंगेश राणे हे सुद्धा उपस्थित आहेत. म्हणजे संपूर्ण कॉपरेट करण्यासाठी ही सुद्धा संपूर्ण मंडळी पाहायला मिळते. एका साईडला विघ्नेश साखळतोडे, वेलकम विघ्नेश, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हार्दिक पंड्या या संघाचा सेफ आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अक्षय घरत, मनोरचं मैदान कोण विसरेल, ज्या खेळाडूने 6 बॉल 6 चौकार आपल्या करिअरमध्ये ठोठावले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक बाईक मिळाली भाविक डिजिटल सर्कस मैदानात. याच खेळाडूला आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र आशा ज्या पल्लवीत होत्या त्या कुठेतरी मावळताना पाहायला मिळतात.
मग म्हणतात ना, आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा असंच आहे, कधी चढ उतार, Check. कधी यश अपयश हे येणारच, परंतु खचून जाऊ नये. वळूया आपण VIP डायसकडे. रवळे गावातील एक अनमोल असं रत्न आदरणीय सत्यवंजी भोईर साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय शुभ सन्मान. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सहकार्य सचिनजी भोईर सरांना मी विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत सत्यवंजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आपण करतोय मायेचं पुष्पगुच्छ देऊन वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे मी ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. त्यानंतर क्राईम ब्रँच आदरणीय महेशजी पागदरी सरांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय आणि मी HK सरांना, हर्षवर्जी किंडी सरांना विनंती करतोय आपण त्यांचं करावं हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर साखरे गावातील एक अनमोल असं रत्न एकविरा चषकाचे आयोजक सातत्याने जी स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतायत सन्माननीय रुपेजी पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही हरेश्वर केणी सरांना विनंती करतोय, त्यांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित शुभ सन्मान करावा. वेलकम रुपेजी पाटील साहेब. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघताय, जोरदार टाळ्यांचं गजर. आणि वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील. इथे मात्र षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 धावा. AB ग्रुप ट्रॉफी 2024 आपण अनुभवतायत, पाहतायत. या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि पारदर्शकता काय असावी, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते स्वप्न सत्यात साकार करणं, कारण आयोजन म्हटलं की घर कमी आणि मैदान जास्त, हेच समीकरण जणू आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी मात्र 15 ते 20, 20 ते 25 दिवस आपल्या नोकरी धंद्यातून, व्यवसायातून वेळ काढत आयोजक मात्र तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतायत. परंतु एकच गोष्ट आवर्जून की इथे वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. AB ट्रॉफी म्हटली तर वेळेला महत्त्व दिलं तर पुढील वर्षात कदाचित अजून थोडीशी ॲक्शन घेतली जाईल की कुठेतरी मात्र आपण वेळ जो वाचवला जातो तो मात्र वाचवायला हवा. कारण थोडंसं उशिराने मात्र 2 ते 3 तास शेड्यूलनुसार उशिराने आपण सामन्याला सुरुवात करतो. कदाचित पुढच्या वर्षी स्ट्रिक्टली नियम आपल्याला पाहायला मिळतील या AB ट्रॉफीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 25-25. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं. या खेळाच्या प्रती ऑन साईडला खेळला गेलाय, फटका चांगला आहे, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी दीपेश चौधरीच्या बॅटमधून कणखर षटकार, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. जयेश पाटील सच्चाच्या गोलंदाजीवर. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला संतोष जाधव. काय आज प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. ग्रेट फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षक हा दुवा म्हणून संबोधला जातो आणि खऱ्या अर्थानं संतोष जाधव पिण्या मात्र यावेळेला म्हणतोय की मला गोखिवरेवरून उमरोळी संघामध्ये का बोलवलं, कारण माझे ते एफर्ट्स यावेळेला दाखवण्यासाठी मी तत्पर आहे आणि क्रिकेटमध्ये आम्ही सदैव उपलब्ध आहोत. हेच मात्र प्रत्येक खेळाडूचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू अक्षय घरेच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना VM11 उमरोळी या टीमच्या बाजूने यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहताय ज्या पद्धतीने 33 वर धावसंख्या परिपूर्ण थांबली आणि इथून जवळजवळ 35 धावेने दणदणीत विजय मिळवला. चला हँडशेक करण्यासाठी विसरू नका आणि उज्ज्वल संघ मथाने मात्र जरूर करत असताना पाहायला मिळत आहेत.
VM11 उमरोळी टीमने बाजी